नमस्कार पालकांनो. मुलांना ताप, सर्दी, खोकला, उलटी किंवा जुलाब होणे हे अनेकदा सामान्य असते. पण काही धोक्याची लक्षणे अशी असतात की ज्याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर किंवा जीवघेणी होऊ शकते. म्हणून आज आपण जाणून घेऊया मुलांमध्ये कोणती लक्षणे दिसली तर घरी वाट न पाहता तातडीने डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचणं गरजेचं असतं. तर पहिला त्याच्यामध्ये मुलाला श्वास घेण्यात त्रास होत असेल, बाळाची छाती आत ओढली जाते, नाक फुलतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय असं जाणवलं तर तातडीने डॉक्टरांना भेटणं आवश्यक असते. हे इमर्जन्सी आहे. विशेषतः ओठ किंवा जीभ निळी पडत असेल तर ही एक वैद्यकीय इमर्जन्सी आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं, मूल खूप सुस्त किंवा बेशुद्ध होते कुठल्याही कारणामुळे. बाळ झोपाळू बनतंय जास्त, ठीक आहे, जास्त काही रिस्पॉन्स देत नाहीये, खाणं कमी केलंय, अचानक बेशुद्धीसारखं वाटतंय, त्याच्या वागण्यामध्ये थोडा मोठा बदल झालाय असं वाटलं तर ती सुद्धा एक इमर्जन्सी असू शकते. तात्काळ डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. झटके आले बाळाला, ठीक आहे, झटके 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ चालू आहे किंवा पहिले आलेला झटका कमी झाला आणि त्याच्यानंतर परत 5-10 मिनिटांनी किंवा थोड्या वेळाने परत झटके यायला लागले तर ती सुद्धा एक इमर्जन्सी म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि तात्काळ वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे, दवाखान्यात दाखवलं पाहिजे. बाळाला सतत उलट्या होत आहेत किंवा पाणी पित नाहीये, पचत नाहीये, अगदी पाणी, दूध काहीच पचत नाहीये, बाळ मान टाकतंय, अशक्त वाटतंय, लघवी कमी झाली आहे तर हे सुद्धा डिहायड्रेशन, सिव्हिअर डिहायड्रेशन होऊन परिस्थिती गंभीर होऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये देखील वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. खूप जास्त तापासोबत मूल गंभीर दिसत असेल, म्हणजे ताप, ठीक आहे, प्रत्येक वेळी ताप येणे हे काही इमर्जन्सी नाही आहे, पण खूप जास्त प्रमाणात ताप येत आहे आणि बाळाचं बिहेवियर काहीतरी वेगळं होत आहे, मानताट करतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय, उलट्या करतोय, सुस्त वाटतंय, म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं वाटतंय, तर आपण इमर्जन्सी डॉक्टरना दाखवलं पाहिजे. शरीरावर रक्तस्रावासारखे पुरळ जर उठले तर ते देखील काही इन्फेक्शन, सिव्हिअर इन्फेक्शनचे जरा लक्षणं असू शकतात, ठीक आहे. अचानक लाल किंवा जांभळे पुरळ दिसत आहेत आणि ते दाबल्यावर फिकट होत नसतील तर ते त्यावेळी देखील इमर्जन्सी आपल्याला आहे असं समजून डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. पोटात सिव्हिअर दुखतंय, बाळ कंटिन्यू रडतंय, शांतच बसत नाहीये, पोट फुगलेलं आहे, वारंवार उलट्या करतंय, शीमध्ये रक्त दिसतंय, उलटी निळ्या रंगाची झाली किंवा लाल रंगाची झाली तरी सुद्धा इमर्जन्सी आपल्याला दाखवलं पाहिजे. लहान मुलामध्ये विशेष काळजी काय घ्यायची, 3 महिन्यापेक्षा जर कमी बाळ असेल, कुठल्याही कारणामुळे त्याला ताप आलाय, त्यांना दूध पिणं बंद केलंय, शू कमी केली तर ही सुद्धा एक धोक्याची घंटा असू शकते. ओके, तर पालकांनो, प्रत्येक ताप किंवा खोकला इमर्जन्सी नसतो, पण मुलाच्या वागण्यात अचानक बदल झाला, श्वास घेण्यास त्रास झाले, झटके आले, गंभीर डिहायड्रेशनची लक्षणं दिसायला लागली, निळं दिसायला लागलं बाळ, रक्तस्राव होत असेल तर ही धोक्याची लक्षणे असू शकतात, ठीक आहे. तर आपल्या मुलांची काळजी घ्या आणि ही माहिती इतर पालकांपर्यंत पोहोचवा. नमस्कार. डॉक्टर